हॅलो फ्रेंड्स, तेजस्विनी पाटील किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया पाटवडी। पाटवडीसाठी लागणारे साहित्य: 1 कप बेसन, 1 कप पाणी, हळद, मीठ, हिंग, जिरा, मोहरी आणि मिरची आणि लसूणचा ठेचा। आपण त्याच्यामध्ये 3 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसूण घेऊ शकतो। 3 चम्मच तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तळतळू द्यायची आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरा। जिरा पण व्यवस्थित होऊ द्यायचा। जिरा टाकला, लगेच मिरची आणि लसूणचा ठेचा टाकायचा आणि त्याला 1 मिनिट होऊ द्यायचं। लगेच हिंग, हळद आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित त्याला अर्धा मिनिट शिजवून घ्यायचं आणि मग 1 कप पाणी टाकायचं। पाण्याची आणि बेसनाची क्वांटिटी सारखीच पाहिजे। गॅस फुल फ्लेवर करायची आणि मिश्रणाला उकळी येऊ द्यायची। मिश्रणाला व्यवस्थित ढवळून घ्यायचं। मिश्रण व्यवस्थित उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण छानलेलं बेसन टाकायचं। त्यासाठी आपण गॅसचं पॉवर कमी करायचं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। कमी आचेवर मिश्रण मिक्स करायचं। त्याच्यात गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। मिश्रणाला 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायची। मिश्रणाला थोडं थंड होऊ द्यायचं आणि लगेच एका भांड्याला तेल लावून पूर्ण तेल पसरवून घ्यायचं। अशा प्रकारे मिश्रण तेल लावलेल्या भांड्यावर पूर्ण काढून घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे व्यवस्थित स्प्रेड करायचं। तुम्ही पाहू शकता मी कसं स्प्रेड केलेलं आहे मिश्रण।
मिश्रण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. कमीत कमी 8 ते 9 मिनटं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, किसलेलं खोबरं टाकायचं. मिश्रण थंड झाल्यानंतर लगेच डायमंड शेपमध्ये पाटवड्या कापून घ्यायच्या. आपण पाहू शकता मी कशी कापत आहे. आपली पाटवडी बनवून तयार झालेली आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.